भाजपचे नेते असं म्हणतात की आम्ही कुठे यांना रोखलंय, ज्या स्ट्रॅटेजी आम्ही वापरतो, ज्या पद्धतीने आम्ही काम करतो रस्त्यावर सतत 24/7, ते उद्धव ठाकरेंनी करावं, ते राज ठाकरेंनी करावं, ते राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या गटाने करावं, ते काहीच करत नाहीत. आम्ही 24/7 अवेलेबल असतो. बरोबर. आता मला सांगा, जेव्हा ही गोष्ट सांगितली जाते, ती एका अर्थी कधी कधी असं वाटतं ऑब्वियस त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे म्हणून ते सतत त्या गोष्टी करत असतात. पण ह्यांनी पण कुठली गोष्ट अशी करायला हवी की जेणेकरून कुठेतरी जाऊन त्यांनी 2 मारल्या, पण आपण एक तरी मारायला हवी. ह्या पद्धतीचं काय वर्क करता येईल आणि काय गोष्टी त्यातून हे तुम्ही जे म्हणताय ना, म्हणजे भाजपचा जो युक्तिवाद आहे की आम्ही 24/7 राजकारण करतो. आता राजकारण ही 24/7 गोष्ट झाली आहे हे बरोबर आहे, पण ज्या समाजामध्ये राजकारण ही 24/7 गोष्ट होते, तिथं लोक चहा पिताना, जेवताना, झोपताना, सर्व वेळेला फक्त जेव्हा राजकारण बोलतात तेव्हा त्यांच्याकडे शिक्षणावर बोलायला वेळ नसतो, संस्कृतीवर बोलायला वेळ नसतो, भाषेवर बोलायला वेळ नसतो, नातेसंबंधांवर बोलायला वेळ नसतो. आणि त्याच्यामुळे एक प्रकारचा असा विकृत समाज आपल्याकडे उभा राहतोय. तुम्ही बघाल तर सगळ्या राजकीय प्रक्रियेतले जे लोक आहेत, म्हणजे साधं तुम्ही आपल्याकडच्या दहीहंडीच्या ज्या सगळ्या आपल्या मिरवणुका निघतात किंवा नाचगाणी होतात, महाराष्ट्रामध्ये या प्रकारचा गोंधळ सुद्धा बऱ्यापैकी सभ्यतेच्या चौकटीतला होता आत्तापर्यंत. बरोबर. आता जेव्हा तुम्ही सण सोडत नाही, आता तुम्ही लोकांच्या घरातली सत्यनारायणाची पूजा सोडत नाही, बारशापासून मैतापर्यंत काहीच सोडत नाही. म्हणजे तुम्ही बघितलं तर गेल्या काही वर्षांमध्ये सर्व राजकीय पक्षांचे लोक आता फक्त लोकांना टॉयलेटला जाताना भेटत नाहीयेत. उर्वरित सर्व वेळ यांना भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली, यांना भेटलो, त्यांचं सांत्वन केलं, यांना भेटलो, त्यांना मूल झाल्याबद्दल अभिनंदन केलं. म्हणजे हे राजकीय पक्षांनी आणि हे सगळं आर्ग्युमेंटची सुरुवात करणाऱ्या भाजपच्या मंडळींनी पाहिलं पाहिजे की राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचं काम काय आहे. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचं काम जर शहराचा विकास, तालुक्याचा विकास, गावाचा विकास हे असेल तर तुम्ही ते करत नाही आहात. तिथे तुमची टक्केवारी चालू आहे, पण तुम्ही जाताय कुठे? एकाच्या लग्नाला संध्याकाळी 7ला जाल, शेवटचं लग्न तुम्ही पहाटे 4 वाजता करता. हे जे आहे ना, म्हणजे तुमचा जो मॅन्डेट आहे त्या मॅन्डेटमध्ये प्रॉब्लेम झालाय. आता त्यांचं जे म्हणणं आहे किंवा पवारांना कोणी थांबवलंय किंवा उद्धव ठाकरेंना कोणी थांबवलंय, तर ते बरोबर आहे त्यांचं. आता लोक असं म्हणाले उद्धव ठाकरेंचा पक्ष दुसऱ्यांदा फुटला तेव्हा, हे काही घराच्या बाहेरच पडत नाही. आता उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडत नाहीत, त्यांचा पक्ष फुटला, आपण समजा वादासाठी मान्य केलं. पवार साहेब तर सकाळी 7:45 वाजता लोकांना उपलब्ध असतात, दादा तर सकाळी 6 वाजता लोकांना उपलब्ध होते. ममता बॅनर्जी सारखी बाई चपला घालून अख्खा बंगाल तिने पिंजून काढला. अरविंद केजरीवाल, तो कसाही त्याचं राजकारण असेल पण त्याने तुरुंगवास सहन केला, त्याच्या बरोबरच्या लोकांनी सहन केला. म्हणजे घरात बसलेत, बाहेर फिरतायत, सकाळी उठतायत, संध्याकाळी उठतायत, हे लॉजिक नाही राहिलं. भाजपचं काय झालं माहितीये, भाजपचं यश याच्यात आहे की भाजपने त्यांच्या सगळ्या केडरला हेच तुम्हाला आयुष्यभर करायचंय असं समजून अत्यंत वेगाने करा. हे भाजपने त्यांना समजावले. त्याच्यामुळे तुम्ही बघाल की भाजपकडे बॅकअप प्लॅन पण तयार असतो. खरं म्हणजे ते असं आहे की तुमच्या विरोधात काहीतरी मी टीका केली तर तुम्ही मला उत्तर द्यालच, पण समजा तुम्ही कंटाळा केला किंवा तुमचं उत्तर तेवढं प्रभावी नसेल तर तुमच्या बाजूने बोलणारे 4 लोक त्यांनी पाळून ठेवलेले आहेत. आणि मग ते अशा पद्धतीचं नेटवर्किंग करतात की लोकांना असं वाटतं की हेच महत्वाचं घडतंय दिवसभरात. म्हणजे आता जेव्हा पाऊस पडेल तेव्हा मॅनहोल नीट न झाकल्यामुळे माणसं मरतील, पण मॅनहोल नीट न झाकल्यामुळे ज्या दिवशी माणसं मरतील त्याच दिवशी समजा संसदेमध्ये पंतप्रधानांनी एखाद्या विरोधी पक्षाच्या माणसाला नेऊन हातात पेढा दिला तर पूर्ण दिवस तीच बातमी चालेल, मॅनहोल बंद मेलेल्या माणसाला श्रद्धांजली व्हायला सुद्धा कुणाला सवड असणार नाही. हे जे जगण्याचे प्रेफरन्सेस ना, म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसने किमान तोंडी लावण्यापुरतं गरिबी हटाव, 20 कलमी योजना, या सगळ्या गोष्टींच्या बद्दल काँग्रेसचं किमान इंटेंट व्यक्त होत होता. त्यांच्या हाताखालची मशिनरी काही फार सक्रिय होती, प्रामाणिक होती असं नाही. स्वतः पंतप्रधान राजीव गांधी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला म्हणलेत की 1 रुपया जर सरकारकडनं निघाला तर जनतेकडे येईपर्यंत 10 पैसे उरतात. म्हणजे हे देशाच्या पंतप्रधानाने पब्लिक डोमेनमध्ये केलेलं वाक्य आहे. म्हणजे परिस्थिती तेव्हा काही ग्रेट होती असं नाही. भारतीय जनता पक्षाने या अत्यंत विकृत आणि विस्कळीत परिस्थितीला राजमान्यता दिली आहे.
हा त्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि त्यामुळे ते जेव्हा म्हणतात ना की तुम्ही बाकीचे पक्ष का ऑपरेट करत नाही, बाकीच्या पक्षांकडे ईडी आहे का मला सांगा, नाही, बाकीच्या पक्षांकडे सीबीआय आहे का मला सांगा, बाकीच्या पक्षांकडे इन्कम टॅक्स आहे का मला सांगा, UAPA आहे का मला सांगा. म्हणजे कुठलाही माणूस एक वाक्य तुमच्या विरोधात बोलतोय असं तुम्हाला वाटलं तर प्रत्येक माणसाच्या करिअरमध्ये, आता आपल्या सगळ्यांची बँकांची खाती आहेत, खरंय. आपल्या सगळ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये असं एक तरी ट्रान्झॅक्शन लोकांना सापडूच शकतं की जे नॉर्मल ट्रान्झॅक्शन आहे पण ठरवलं तर माणसाला आयुष्यातनं उठवता येईल असं आहे. परफेक्ट. हे जे आहे ना, म्हणजे राजकारणाचं सुडाग्नीमध्ये रूपांतर करणं हे भाजपचं यश आहे. आणि त्यांना ते का जमलं आहे, कारण त्यांची कोर आयडिओलॉजी सुडाचीच आहे. त्यांची जी कोर आयडिओलॉजी ती काय आहे, हा आमचा शत्रू, हा मुसलमान आमचा शत्रू आहे, हे दलित आमचे शत्रू आहे, ते ख्रिश्चन आमचे शत्रू आहेत आणि यांच्याशी डील करायचं नाही, यांचा बंदोबस्त करायचा आहे. काँग्रेसचा जो राष्ट्रवादाचा पॅटर्न आहे त्याच्यामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहत आहेत आणि आपल्यामध्ये कायम नाही पण बऱ्याच वेळेला सुसंवाद शक्य आहे. या एका मिनिमम जाणीवेतनं काँग्रेस ऑपरेट करत राहिली. म्हणजे काँग्रेसच्या काळात दंगली झाल्या नाहीत का, दंगली झाल्या. काँग्रेसच्या काळात अनाचार घडत नव्हता का, घडत होता. पण काँग्रेसच्या काळामध्ये एखाद्या गरोदर बाईवर बलात्कार करून तुरुंगात गेलेली माणसं परत आल्यानंतर त्यांचा पक्षातर्फे सत्कार होत नव्हता. हे जे आहे ना, हे नॅरेटिव्ह बदल आहे, हा पॅराडाईम शिफ्ट आहे बीजेपीनं आणलेला. आणि त्याच्यामुळे राजकीय पक्षातले जे लोक आहेत ना ते अंगठ्याशी बघतात, ते पुढे बघत नाहीत. त्यामुळे त्यांना काय वाटतं, अरे हे आज चांगलं विकलं जातंय, मार्केटमध्ये ह्याला डिमांड आहे, मग मार्केटमध्ये डिमांड असेल तर आपण हे केलं पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघा, आता आपल्याकडे ते एक मत्स्योद्योग खात्याचे मंत्री आहेत, तर ते जणू काही आपण मुसलमान विभागाचे मंत्री आहोत अशाच पद्धतीनं बोलतात. आता ते का बोलतात, ते वेडे नाही आहेत. त्यांना माहिती आहे की मत्स्योत्पादन विभागाचं काम करून आपल्याला मीडिया वर्षातनं एकदा सुद्धा हाक मारणार नाही. क्या बात. पण मुसलमानांच्या बद्दल बोललो की मीरा रोडच्या मुसलमानांना ठोकून काढू, कोकणात एखादा मुसलमान फळं विकत असेल त्याला बडवून काढू, तर आता त्यांचे होर्डिंग लागलेत बघा, हिंदू जनरक्षक नावाने त्यांचे मुंबई शहरात होर्डिंग लागलेत. हे तुम्ही मला सांगा, महाराष्ट्रातल्या कुठल्या मत्स्योत्पादन मंत्र्याच्या नशिबात होतं? म्हणजे माशांचं पण भाग्य थोर आहे की त्यांना एक असा माणूस आपला नेता म्हणून सापडलेला आहे की जो हिंदू जनरक्षक आहे. हे जे आहे ना, हे लोकांची घटनात्मक कामं वेगळी आणि लोकांचा पॉलिटिकल अजेंडा वेगळा, या पद्धतीनं वागण्याची सोय सवलत ही भाजपनं दिली. साधारणपणे मनमोहन सिंगांच्या काळापर्यंत आपल्याकडे सुद्धा अगदी काही प्रमाणात RR पाटील होते त्या काळापर्यंत सुद्धा आपल्याकडे ज्याचं काम जे आहे ना कॉन्स्टिट्यूशनल ते त्यानं करणं अपेक्षित होतं. तुम्ही साधं बघा, RR पाटलांसारखा माणूस म्हणजे एक साधं चुकीचं वाक्य बोलला 2008च्या त्या हल्ल्यानंतर की बडे बडे शहरों में ऐसे छोटे हादसे होते रहते. आता मुळात असं घाणेरडं वाक्य बोलण्याची काही गरज नव्हती, कारण त्यांचं हिंदी वाईट होतं आणि ते वाक्य कॉन्टेक्स्च्युअली बरोबरही नव्हतं. बरोबर. पण त्या एका वाक्यासाठी त्यांचं मंत्रिपद गेलं. तुम्ही आत्ता मला सांगा की आपलं मूळ कॉन्स्टिट्यूशनल मॅन्डेट सोडून इतर अनेक क्षेत्रांमध्ये भराऱ्या मारून आलेल्या कोणत्या लोकप्रतिनिधीला त्याची जागा सोडावी लागली आहे? हे जे आहे ना, हे भाजपने या प्रकारच्या लोकांची भीड चेपवली आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं की खात्याचं खातं बघून घेईल, मी लोकांना दम दिला, मी लोकांना रट्टे दिले, मी लोकांना काहीतरी मॅनेज केलं तर माझी बाजारात किंमत वाढते आहे. तुम्ही आता ह्या शिवसेना पक्षाच्या दुसऱ्या फुटीच्या बाबतीमध्ये सुद्धा पाहिलं तर त्या ओमराजे निंबाळकरला आणण्यासाठी गेलेला माणूस म्हणजे तानाजी सावंत. आता हा विद्वान माणूस हा आधी बाळासाहेबांच्या पक्षात होता आणि एखादं धरण पडलं तर खेकड्याने धरण खाल्लं असं तो म्हणाला होता. आता इतका विद्वान माणूस शिवसेना पक्षात काय करत होता, मग शिंदेच्या पक्षात काय करायला गेला? आता त्याचं जॉब प्रोफाईल काय आहे की फुटीत जाणाऱ्या खासदाराला मध्यरात्री विमानात घालून घरपोच आणून सोडणं. हे तुम्ही मला सांगा, हे राजकीय पक्षाच्या नेत्याचं मॅन्डेट आहे का? खरं. म्हणजे उपद्रव मूल्य हेच मूल्य आहे. भारतीय जनता पक्षाच्या कथनाचं नॅरेटिव्हचं वैशिष्ट्य काय आहे की उपद्रव मूल्य हेच जेव्हा मूल्य होतं ना त्यावेळेला सगळी परिस्थिती विस्कळीत होते.